आज सकाळ सकाळीच माझा घसा खराब होता, सो मी खूप माझा घसा बेकार फील खूपच करत होते. खराब झालेला आहे. सो माझ्या व्हिडिओ मध्ये पण व्हॉइस रेकॉर्ड त्यानंतर मी खूप लगेच त्रास गरम झालेला पाणी आहे पिलं तर थोडं बरं वाटलं. म्हणून मी नाश्त्याला काय न बनवता मम्मीने जे बटर घरी बनवून ठेवलेलं होतं तेच ब्रेड टोस्ट बटर खाल्लं. वारी खूप डिहायड्रेट सारखं होत होतं, सो मी बनवलेला आहे चिया सीड्सचा डिटॉक्स वॉटर. तुम्ही बघू शकता. तुम्ही ह्यामध्ये पुदिना ऍड करू शकतात आणि कुकुंबर म्हणजे जशी काकडी ही ऍड करू शकतात. त्याने अजून व्यवस्थित तुमचा डिहायड्रेट दूर होऊन हायड्रेट बॉडी होईल. कुठेही बाहेर उन्हात जाताना सुद्धा हे तुम्ही कॅरी करू शकतात. आणि माझा घसा खराब असल्यामुळे मी नॉर्मल पाण्यामध्ये बनवलंय, तुम्ही थंड पाण्यामध्येही बनवू शकतात. हे मी बनवून 30 मिनिटासाठी साईडला ठेवलेलं आहे. आज आपण करणार आहे स्किन केअर. 2 दिवसापासून मी बाहेर फिरते, ते पण कडकत्या भडकत्या उन्हात मेकअप करून स्किन केअर काहीच करत नव्हते. सो आज मी विचार केलेला आहे टाइम पण आहे आणि आपण स्किन केअर करूया. एकदम स्मॉल क्वांटिटी मध्ये फर्स्ट आपण हेअर बँड लावून घेऊया ना, ते केस आहे ना आपल्या चेहऱ्यावर येतच नाही. तर बघा, हेअर बँड लावायच्या पहिलेच केस घेऊन टाकते, नंतर हेअर बँड लागतो माझा. एकदम स्मॉल क्वांटिटी मध्ये आपल्याला क्लिन्झिंग मिल्क घ्यायचा आहे. क्लिन्झिंग मिल्कने व्यवस्थित क्लीन्स करून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिट. त्याला जर वाटतंय व्यवस्थित क्लीन झालंय तर लगेच आपण वॉश करून घ्या. वॉश केल्यानंतर टॅपने आपल्याला ते ड्राय करायचंय. एकदम खरखरनी पुसायचं नाही, कारण आपल्या स्किनला हार्श होऊ शकतो. त्यानंतर मी घेतलेला आहे स्क्रब. मी करणार आहे आपल्या स्किनला स्क्रब झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटच नंतर वॉश करून व्यवस्थित त्यालाही टॅपने ड्राय करायचंय. आता मी जो फेस पॅक बनवणार तो होम रेडीमेड म्हणजे गुड वाईफचा जे आहे चंदन पावडर आहे, त्यामध्ये ते 10 रुपयाचा बिल घेतलेला आहे, जो सकाळचा चहाचा उरलेला आहे. त्यात व्यवस्थित टाकायचं, म्हणजे एकदम जास्त क्वांटिटी मध्ये नाही, असं थिक पेस्टच राहू द्या जे की आपल्या स्किनवर व्यवस्थित अप्लाय होणार आहे. पुन्हा चेहरा कव्हर करायचा त्या पॅकनी आणि आपला नेकही कव्हर करा, कारण त्यासोबत नेकही टॅन होत. स्किन केअर तर केलेलं आहे, आता आपल्या इन्ग्रेडियंट्सला पण व्यवस्थित ठेवूया. म्हणून मी डिहायड्रेट नाही व्हायला पाहिजे म्हणून मी डिटॉक्स वॉटर पित आहे. आता दिसत आहे माझं ड्राय झालेलं आहे, म्हणून मी वॉश करून व्यवस्थित डॅप करून मी ड्राय केलेली आहे. ड्राय केल्यानंतर आपण आपल्या फेसवर काहीही यूज नाही करू शकत, कारण की आपले पोज ओपन झालेले असतात आणि त्यांना थोडंसं रिलॅक्स ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते ट्राय करू शकतात, म्हणजे लाईक फेसवॉश वगैरे. दिस वॉर्म वॉटर ही यूज नका करू आपल्या स्किनवर. गरम पाण्याने कसं तुम्हाला जळू शकते स्किन, कारण थिन असते. आता मी जो सिरम यूज करते तो पॉन्डचा आहे. आपण कोणताही स्किन केअर केल्यानंतर सिरम यूज करू शकतात. ओपन पोज झालेले असतात, व्यवस्थित ते अब्झॉर्ब करतात. आता मला संध्याकाळी जायचं होतं सत्संगला, सो मी बघा काहीच यूज नाही केलंय टोनर शिवाय, कारण की आपल्या स्किन ओपन पोज असतात. तर मी टोनर यूज केलेले. आपण बाहेर जाऊ धूळ माती बसेल, टोनर यूज करूनच फक्त निघत आहे मी. सत्संग वरून बाहेर पडताच घरी येताच मला हा दिसलेला आईज ऍपल, आम्ही मराठीत बोलतो ताडगोला आणि हिंदीमध्ये मला नाही माहिती. तर मम्मी सोलून सोलून मला देत आहे खायला. त्यामध्ये ना एक पाणी, नारळाचं पाणी कसं असतं तसं असतं, तर त्याला व्यवस्थित सोला. मध्येच फुटलं ना ते पाणी निघून जातं. मला पहिलावाला तर व्यवस्थित भेटलाय, त्यामध्ये पाणी होतं, पण सेकंड ह्याच्यात पाणी नव्हतं. तर आजच्या दिवसात खूप काय मी केलेलं आहे. घसा खराब असून सुद्धा मी खूप काय ट्राय करते. सो बाय, आपण भेटूया उद्या.